सर मला तुम्हाला एक विचारायचं होतं. बोल. माझा एक मित्र आहे, तो आता सध्या पुण्यातच राहतोय आणि रेंटेड फ्लॅटमध्ये राहतोय. त्याचं रेंट जवळपास 30-35 हजार आहे सध्या. तो विचार करतोय की नवीन फ्लॅट घ्यायचा, ते पण EMI वर. आणि EMI सांगितलं की 75-80 हजार काहीतरी जातं. आता तो म्हणतो की लोक म्हणतात की रेंटेड फ्लॅटवर राहणं म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे. तर मग त्यांनी आता काय केलं पाहिजे, रेंटेड फ्लॅटवर राहायचं की नवीन फ्लॅट घ्यायचा? तर फायनान्शियल अँगलनी पाहिलं तर रेंट वेस्ट जात आहे म्हणून घर घ्यायलाच पाहिजे असा विचार करणं चुकीचं होईल. समजा रेंट 35,000 देण्याच्या ऐवजी जर EMI 80,000चा चालू झाला तर एक्स्ट्रा 45,000 दर महिना जाणार. जॉब स्टेबल असेल आणि इमर्जन्सी फंड रेडी आहे, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी घेऊन झालेल्या आहेत आणि EMI इझिली परवडणारा असेल तर घर घेण्याचा नक्की विचार होऊ शकतो. पण EMI हेवी होणार असेल, जॉब अनसर्टन्टी असेल तर या सगळ्या गोष्टींमध्ये EMI पे करण्यापेक्षा रेंटवर फ्लॅट घेणं कॅन बी अ वाईज डिसिजन. अच्छा, म्हणजे रेंट वेस्ट आहे म्हणून घर घ्यायची घाई नाही करायची. इन्स्टेड आधी कॅश फ्लो आणि अफोर्डेबिलिटी चेक करायची. एक्झॅक्टली. रेंटवर राहायचं का घर विकत घ्यायचं यासारख्या मोठ्या डिसिजन घ्यायचा असेल तर वेल्थ ग्रोथला कॉन्टॅक्ट करा. कारण घर विकत घेणं हा इमोशनल डिसिजन तर आहेच आहे, पण तो फायनान्शियली सस्टेनेबल असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.